माननीय उपायुक्त विशेष अभियांत्रिकी, सर्व मान्यवर अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्वांना माझा नमस्कार. श्री विजय शांताराम निघोड सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तसेच आजचे आपले सत्कारमूर्ती श्री विजय शांताराम निघोड सर आणि त्यांचे कुटुंबीय, सुविद्य पत्नी सौ संध्या विजय निघोड मॅडम, मोठे चिरंजीव डॉक्टर अभिषेक विजय निघोड सर यांचेही आदरभावे हार्दिक स्वागत करते. आजच्या या सेवापूर्ती समारंभाचे अध्यक्षस्थान श्री कांडळकर साहेब, माननीय उपायुक्त विशेष अभियांत्रिकी यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. मी अगरवाल साहेबांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कांडळकर सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. निघोड सर दिनांक 5 मार्च 1990 रोजी दुय्यम अभियंता स्थापत्य या पदावर बृहन्मुंबई महानगरपालिकेत रुजू झाले आणि महानगरपालिकेची प्रदीर्घ सेवा करून दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु आलेल्या सुट्ट्यांमुळे आपण हा सोहळा आज आयोजित करीत आहोत. सेवानिवृत्ती आयुष्याची दुसरी इनिंग आहे. ते आपल्या आयुष्यातील एक कोरे पान आहे. आपल्याला आपले जीवन नव्या आणि वेगळ्या पद्धतीने जगण्याची एक नवी संधी आहे. सेवानिवृत्ती म्हणजे आपल्या जीवनातील बेस्ट रोलसाठी आपल्याला मिळालेलं प्रमोशन आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी श्रीमती सुषमा वेळे मॅडम, प्रशासकीय अधिकारी यांना विनंती करते की त्यांनी निघोड सरांचा अल्पपरिचय सर्वांना करून द्यावा. नमस्कार. अध्यक्ष महोदय, सर्व अधिकारी वर्ग व कर्मचारी, सहयोगी सगळ्यांचं मी या आजच्या सोहळ्यात मनापासून स्वागत करते. सरांचा अल्प परिचय करून देण्यासाठी मी इथं आता उभी आहे. विजय शांताराम निघोड यांचा जन्म 24 सप्टेंबर 1965 रोजी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण मेमनवाडा म्युनिसिपल शाळा, निघोडवाडी जीवन शिक्षण मंदिर व माध्यमिक शिक्षण राममोहन स्कूल गेगाव या नामांकित शाळांमध्ये झाले. तसेच त्यांचे ज्युनियर कॉलेजचे शिक्षण चर्चगेट येथील जैन हिंद कॉलेजमध्ये झाले. त्यांनी BE सिव्हिलची पदवी VJTIमधून सन 87-88 मध्ये प्राप्त केली व तदनंतर TCA मध्ये असताना 1990 मध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट ॲडव्हान्स डिप्लोमा NICMAR मुंबई येथे केला. सरांनी मुंबई महानगरपालिकेत येण्यापूर्वी 1988 ते 1990 या कालावधीत टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स प्रभादेवी या खाजगी कंपनीमध्ये सर्व्हिस केली. त्यावेळी त्यांनी उटी येथील हिंदुस्तान फोटोफिल्म बिल्डिंग या इंडस्ट्रियल इमारतीचे डिझाईन तयार केले होते. त्या काळी संगणकाच्या वापराची नुकतीच सुरुवात झाली होती. तेव्हा टाटा कन्सल्टन्सीच्या केस टेस्टिंग प्रोग्राममध्ये, म्हणजे कॉम्प्युटर एडेड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रोग्राम, शॉर्ट फॉर्म त्याचा केस असा आहे, मध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून सरांनी टेस्टिंगचे काम केले होते. त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नियुक्ती 5 मार्च 1990 रोजी दुय्यम अभियंता या पदावर झाली. 1990 ते 1996 मध्ये ते सब इंजिनियर म्हणून ट्रॅफिक अँड कोऑर्डिनेशन या विभागात कार्यरत होते. ट्रॅफिक अँड कोऑर्डिनेशन विभागात नेहमीच्या कामकाजाबरोबरीने इतर महत्त्वाची कामे, विशेषत्वाने साकीनाका ते घाटकोपर रेल्वे स्मार्ट या घाटकोपर अंधेरी लिंक रोडची 150 फुटाची नियमित रेषा, आपण त्याला टेक्निकल भाषेमध्ये रेग्युलर लाईन असं म्हणतो, ती त्यांनी विहित केली होती. त्या काळी आजच्यासारखी अद्ययावत मॉडर्न इक्विपमेंट उपलब्ध नव्हते. त्यांच्या या कामामुळे आज तेथे लिंक रोड व मेट्रो तयार झालेली आहे. 1997 ते 1999 या कालावधीत ते सब इंजिनियर म्हणून SP P&D विभागात कार्यरत असताना शेवटच्या 6 महिन्यात त्यांनी न्यू मायक्रो टनलिंग सेक्शनमध्ये काम पाहिले. सदर कामाचे कंत्राट काम FIDIC वर आधारित होते व नामांकित इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टरद्वारे सदर काम करण्यात येत होते. अशा तऱ्हेने त्यांना इंटरनॅशनल कामाचा अनुभव पण मिळाला होता.
तिथे काम करण्याची त्यांना संधी मिळाली. 1999मध्ये त्यांनी सहाय्यक अभियंता या पदावर त्यांना पदवी मिळाली, पदोन्नती मिळाली. सहाय्यक अभियंता म्हणून त्यांनी पहिले 15 दिवस दक्षता विभागात काम पाहिले, परंतु सरांना SP कन्स्ट्रक्शन विभागात मागून घेण्यात आले. त्यांना क्रिएटिव्हिटीमध्ये अधिक रुची असल्याने ते SP कन्स्ट्रक्शन ईस्टर्न सबब पंतनगर येथे रुजू झाले. 1999 ते 2003 पर्यंत ते असिस्टंट इंजिनियर SP कन्स्ट्रक्शन 11 म्हणून कार्यरत होते. SP विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असताना त्यांनी कार्यकारी अभियंता नाडकर्णी यांच्या बरोबरीने SP P&D विभागाकरता मॉड्युलर टेंडर डॉक्युमेंट तयार केले होते आणि टेंडर डॉक्युमेंटेशनची ही पद्धत महानगरपालिकेतील इतर विभागांनी सुद्धा ॲडॉप्ट केली होती. 2003 ते 2006 या कालावधीत ते असिस्टंट इंजिनियर म्हणून सर्वे विभागात कार्यरत होते. 2006मध्ये त्यांची SO विभागात बदली झाली. तेथे त्यांनी 2च महिने काम केले व त्यानंतर चीफ इंजिनियर रोड्स विभागात त्यांनी AE रोड ईस्टर्न सबब विभागात 6 ते 9 पर्यंत कार्य केले. सरांची कार्यपद्धतीचा व कामाचा अनुभव पाहता त्यांना रस्ते विभागाने खास मागणी करून बोलवून घेतले होते. 2009 ते 2011मध्ये त्यांनी AE म्हणून SWD वेस्टर्न सबब विभागात काम पाहिले. मार्च 2011मध्ये ते कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नत झाले. 2011 ते 2012 पर्यंत त्यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रोड्स प्लॅनिंग विभागात काम केले. 2013मध्ये त्यांना गार्डन सेलचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला. म्हणजे 2012 ते 2016 या कालावधीत सरांकडे रस्ते विभाग, गार्डन आणि प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन असा तिहेरी चार्ज होता. तेव्हाही त्यांनी गार्डन विभागाचे काम एवढ्या उंचीवर नेले की सुप्रिटेंडेंट ऑफ गार्डनकडे फक्त गार्डन मेंटेनन्सचे काम शिल्लक राहण्याची वेळ आली. तसेच रस्ते विभागाचे कामकाज पाहताना काही लोकांचा विरोध पत्करून भविष्यात येणाऱ्या मेट्रो 4ची दखल घेऊन संपूर्ण LBS मार्गावर रुंद फुटपाथ त्यांनी प्रस्तावित केले होते. रस्ते विभागात कार्यरत असताना 2016मध्ये रस्ते चौकशी प्रकरणी त्यांची SITसाठी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी नोडल ऑफिसर म्हणून काम पाहताना महापालिकेच्या हिताची महत्त्वाची भूमिका निभावली होती. सन 2016 ते 2019मध्ये त्यांची WSP P&D येथे बदली झाली. 2018मध्ये त्यांच्याकडे डेप्युटी चीफ P&Dचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. ऑक्टोबर 19मध्ये ते उपप्रमुख अभियंता या पदावर पदोन्नत झाले व त्यांना प्रमुख अभियंता कोस्टल रोड पदाचा कार्यभार देण्यात आला. म्हणजे जेव्हा ते एक्झिक्युटिव्ह होते तेव्हा त्यांना डेप्युटीचा चार्ज दिला गेला आणि जेव्हा ते डेप्युटी म्हणून पदोन्नत झाले तेव्हा त्यांना प्रमुख अभियंताचा कार्यभार देण्यात आला होता. ऑक्टोबर 19 ते 22 पर्यंत त्यांच्याकडे कोस्टल रोड विभागाचा कार्यभार होता. या कालावधीत 2 कोविड वेव्ह झाल्या होत्या. तसेच कोस्टल रोड संदर्भातील कोर्ट केसेस, एन्व्हायरमेंटल इश्यूज, स्थानिक मच्छीमार बांधवांचे प्रश्न अशा अनेक अडचणींवर मात करून त्यांनी यशस्वीपणे 55% कोस्टल रोडचे काम पूर्ण केले. फेब्रुवारी 22 ते मे 22 पर्यंत त्यांनी डेप्युटी चीफ इंजिनियर विजिलन्स म्हणून काम पाहिले. जून 22 रोजी त्यांना प्रमुख अभियंता पदावर पदोन्नती मिळाली व प्रमुख अभियंता इमारत परिरक्षण पदावर त्यांनी जून 23 पर्यंत म्हणजे 1 वर्ष काम केले. चीफ इंजिनियर BM विभागात कार्यरत असताना हॉस्पिटल्स आणि हेरिटेज प्रोजेक्टच्या कामामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे अजून एक विशेष उल्लेखनीय काम म्हणजे त्यांनी वरळी हब इमारतीत कर्मचाऱ्यांकरता बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय सेवा आता उपलब्ध होत आहे. शेवटी दिनांक 1 जुलै 2023 रोजी त्यांना संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विभागाचा कार्यभार देण्यात आला. संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प पदावर कार्यरत असताना त्यांनी JEE व AC पदाची भरती प्रक्रिया वेगाने होण्याकरता विशेष प्रयत्न केले. सरांच्या महापालिकेतील दीर्घ कारकिर्दीत त्यांच्या परिवाराचा सहयोग तेवढाच महत्त्वाचा होता.
त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संध्या विजय निगोट यांची त्यांना मोलाची साथ मिळाली आहे. त्या BSc बायोमेडिकल टेक्नॉलॉजी BM.Tech असून त्यांनी करिअर करण्यापेक्षा गृहिणी म्हणून परिवार सांभाळण्यास प्राधान्य दिले. सरांचे ज्येष्ठ पुत्र डॉक्टर अभिषेक विजय निगोट हे MBBS MS ऑर्थो असून सध्या राजेवाडी हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहे. भिडे मॅडम, माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरी यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने त्यांचे आभार. त्यांचे कनिष्ठ पुत्र ऋषिकेश विजय निगोट यांनी BE मेकॅनिकल व MBA मुंबईची पदवी प्राप्त केली असून सध्या ते USA मध्ये मास्टर इन डिझाईनचे शिक्षण घेत आहेत. संचालक या पदावर त्यांना केवळ 3 महिन्यांचा कालावधी मिळाला, परंतु त्या कालावधीतही त्यांनी या कार्यालयाच्या कार्यपद्धतीत योग्य ते बदल केले. त्यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी मी प्रशासकीय अधिकारी तसेच संचालक अभियांत्रिकी व सेवा प्रकल्प या कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने सरांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या नंतरच्या पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा देते. सर, तुमच्या पुढील आयुष्यात तुम्हाला सुख समाधान दीर्घायुष्य लाभो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. धन्यवाद रेणे मॅडम. सरांच्या कारकिर्दीचा आढावा, त्यांचा जीवनपट सुरेखरित्या सर्वांसमक्ष उलगडल्याबद्दल मी कार्यक्रमाचे अध्यक्ष कांदळकर सर यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचा सत्कार करा. पुष्पगुच्छ देतो. एक सेकंड थँक्यू. माननीय मॅडम इथे उपस्थित आहेत, तर आता आपण सत्कार सोहळ्याला सुरुवात करूया. मी कांडळकर सरांना विनंती करते की त्यांनी निगोट सरांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करा. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी निगोट सरांचा सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करावा. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी कृपया 2 शब्द बोला. उत्तम सेवा करून आणि चांगली सेवा इथे आल्यापासून माझा आणि त्यांचा बराच काळ त्यांनी दुसरं रोजचे जबाबदारीसुद्धा स्वीकारतात. त्याच्यानंतर पुन्हा संचालक म्हणून आल्यामुळे ती सुद्धा जबाबदारी सेवा हा त्याचाही काही भाग ते आम्ही माझ्या कामाची किंवा माझ्या समजते. त्यामुळं पूर्ण मी जेव्हापासून PMC तेव्हापासून मला खूप चांगलं
प्रत्येक गोष्ट प्रत्येक परीक्षेने करायला प्रत्येक गोष्ट अगदी काटेकोरपणे बघणं एवढा वेळच मिळू शकत नाही. आणि अशा वेळेला जी एक ट्रस्टवर्दी अधिकाऱ्यांची एक फळी आपल्याला लागते, उत्तरंड आपल्याकडे लागते, त्या उत्तरंडीचा निवड साहेबांचा फार महत्त्वाचा घटक होतो. विशेषतः कोस्टल रोडचं काम त्यांच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने झालं. कारण या कामाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनंत अडथळे आले, कायदेशीर लढाया लढाव्या लागल्या, कामाला स्थगिती मिळालेली होती. आणि ज्या क्षणी स्थगिती ती कुठली सुप्रीम कोर्टाकडून, त्यानंतर लगेचच कोविड जे पॅन्डेमिक आहे ते सुरू झालं. आणि त्या पॅन्डेमिकमध्ये सुरुवातीचं लॉकडाऊन, त्याच्यामध्ये सगळी अशा प्रकारची कामं जिथे लेबर इंटेन्सिव्ह कामं आहेत, ज्याच्यामध्ये लेबर कॅम्पमुळे स्प्रेड होऊ शकतो अशी कामं बंद करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. आणि त्यानंतर ते निर्देश उठल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली. आणि कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की ॲक्च्युली कोविड काळात जास्त काम झालं. आणि ते काम पण तांत्रिकदृष्ट्या अतिशय किचकट काम आहे, ज्याच्यामध्ये त्याची व्याप्ती पण मोठी आहे, त्यात असणाऱ्या यंत्रणा पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स मोठे आहेत, कन्सल्टंट्स वेगळे आहेत, त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. अशा परिस्थितीमध्ये आणि आपली टीम खूप मर्यादित आहे. BMCची जे तुम्ही या प्रकल्प 12,000 कोटीच्या प्रकल्प काम करण्यात BMCची जर टीम बघितली तर ती खूपच छोटी आहे. आणि त्या टीमनी एक फोकस्ड पद्धतीने काम करण्याची खूप गरज असते. अनेक वेळेला अधिकारी अशा प्रकारच्या कामावर येण्यास उत्सुक नसतात, कारण आपल्याला एका विशिष्ट सर्वपट पद्धतीचे काम करण्याची BMCमध्ये सवय झाली. परंतु अशा कामामध्ये राहून आणि ते चांगल्या पद्धतीने करणं, सर्व प्रकारच्या एक्सपर्ट्सना सांभाळणं, त्यातून वेगवेगळे निर्णय घेणं, ह्याच्यात आम्ही अतिशय कॉम्प्लिकेटेड निर्णय त्या काळामध्ये घेतले. त्याच्यामध्ये DPR रिवाईज करावं लागलं आपल्याला काही प्रमाणामध्ये. जे एकल स्तंभ आपण म्हणतो मोनोपाईल, हे मोनोपाईल हे मूळ प्रकल्पामध्ये होतं आणि त्याच्यानंतर जवळजवळ वर्षभर त्याचं बिलच पूर्ण पडलेलं होतं. परंतु त्याचा एक जवळ त्याच्यावर निर्णय झालाच नव्हता. पण तो निर्णय मला घेता याचं कारण त्याच्यावर ग्राउंड लेवलवरती खूप चांगलं काम ज्या समितीचं होतं ते झालं. तर या सगळ्यामध्ये मी बघितलं की त्यांच्यात काम करण्यामध्ये एक शिस्त आहे, डिसिप्लिन आहे, कागदपत्रांचं खूप काटेकोर वाचन आहे, कॉन्ट्रॅक्ट्स असतील, RFPमधल्या कंडिशन्स आहेत. कारण मोठ्या प्रकल्पामध्ये मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना हाताळत असताना या सगळ्या गोष्टींचं खूप काटेकोर ज्ञान असणं आणि त्याला योग्य पद्धतीने पॉझिटिव्हली त्याचा वापर करणं हे तेवढंच गरजेचं असतं. आणि ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. त्यामुळे त्याच्या संदर्भातल्या कुठल्याही फाईल्स किंवा कुठल्याही येत असताना आणि थोडी एक शिस्तसुद्धा त्या सगळ्यामध्ये आणली. काही वेळा त्यांची टोकाची भूमिकाही घेतली त्यांनी आणि त्यावेळेला मला त्यांची चर्चाही करावी लागल्या. पण तो पण त्यांनी खूप मनाचा मोठेपणा दाखवला की इथे आपल्याला वेगळा अप्रोच घ्यावं लागेल ते काम करण्यासाठी. कारण थोडा लहान किंवा मध्यम प्रकल्प हाताळणे, मोठे प्रकल्प हाताळणे याच्या ओव्हरऑल मॅनेजमेंटमध्ये पण थोडासा फरक असतो. ती एक ॲडॅप्टेबिलिटी ज्याला आपण म्हणता येईल आणि त्याच्यातून आपल्या कामकाजाचं हे पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं. आणि त्यामुळं कोस्टल रोड खऱ्या अर्थाने त्याला एक आकार देण्याचं काम मला असं वाटतं निवड साहेबांनी केलं, त्यांच्या टीमनी केलं आणि त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते. कारण आज पायाभूत सेवांच्या इतिहासात एक सुवर्णाक्षराने लिहिला जाईल असा हा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रिब्युशन खूप खूप महत्त्वाचं आणि पायाभूत राहिले. कारण ते तिथं केल्यानंतरच पुढे आपल्याला त्याच्यावरती कळस चढवणं सोपं होईल. त्यामुळे मी त्याच्यानंतर आता संचालक म्हणून काम करत असताना त्याच्यामध्ये आमचे बरेचसे इंजिनियर व्यवस्थापना हा एक मोठा विषय असतो आणि तो काहीसा किचकट, काहीसा त्रासदायक. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक अतिरिक्त आयुक्त, सिटी इंजिनियर, संचालक यांच्यामध्ये समन्वय असणं आणि त्यातून ते काम विशेष हे न होता व काम होणंही फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये त्यांचा रोल चांगला राहिलेला आहे. त्याच्या CSIचं काम त्यांनी चांगलं केलं. पहिल्या काळामध्ये व्हिजिलन्समध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या कामाबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करते. त्यांच्या या ज्या पद्धतीने ते काम करतात त्याच्यामध्ये कुटुंबियांचा सहभाग निश्चितच आहे आणि त्यामुळेच त्यांना हे काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची दोन्ही मुलं ज्या शिक्षित आहेत, डॉक्टर पण आहे आणि याच्यातून सुद्धा एक चांगलं संस्कारी ते त्याचं कामामध्ये पण झालं. कुटुंबियांनी पण त्यांना जी साथ दिली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करते. यापुढील आयुष्यामध्ये पण त्यांना
अजून काम करण्याची संधी तर मिळावेतच, परंतु भरपूर सुखसमाधान आणि आरोग्यदायी आयुष्य लाभावं आणि कुटुंबात समवेत वेळ घालवण्याची खूप भरपूर संधी मिळावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते. आणि मला तुला बोलायला या कार्यक्रमामध्ये करण्याचे आभार मानतो. धन्यवाद मॅडम. सेवापूर्ती सोहळा हा निरोपाचा नाही तर शुभेच्छांचा क्षण आहे, एक गोड आठवण आहे. निगोड सर यांच्याबद्दल ज्यांना आपले मनोगत व्यक्त करावयाचे आहे त्यांनी कृपया ते व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. इथे उपस्थित सर्वांना आताच मॅडमने सांगितल्यानंतर मॅडमने पण सांगितलं की एकानं जर ठरवलं खरोखर आपल्या विश्लेषण चांगलं करायचं तर दुसरं खूप सुंदर उदाहरण. मला रोडमध्ये जावं सर्व कार्यक्रम अभिनेता आपण रोडमध्ये असताना तर मॅडमने सांगितलं जेवढं सांगितलं की त्यांनी मॉड्युलर टेंडर सिस्टम्स त्यांनी हे केले तयार केलं. आणि एवढं मला आपलं 2016-17मध्ये रोडमध्ये त्यांनी जे काही टेंडर्स तयार केले म्हणजे ते टेंडर असताना ते अजिबात डिस्टल लावले पूर्व उपनगरे तिकडे होते, पण तो टेंडर सिटीवाले पण फॉलो करायचे, वेस्टर्नवाले पण मॉडेल आयडियल टेंडर मतलब सिस्टम. आणि ते टेंडर सगळे म्हणजे त्यांचं जे काही इंटरेस्ट घेऊन काम करणं, इनिशिएटिव्ह घेऊन काम करणं आणि असं काम करणं की दॅट इज यूज बाय एव्हरीबडी, ॲप्लिकेबल एव्हरीबडी. दॅट वॉज समथिंग व्हेरी व्हेरी स्पेशल. स्टील आय रिमेंबर 7-8 वर्षापूर्वी. त्यानंतर टेंडरमध्ये काही काही फॉर्म्युले पण होते, कॅन बी बीट कसं असं ते कॅन बी सिव्हिल एक्सप्रेसचे क्रायटेरियाज होते. खरं आणि त्यावेळेस रोड असं होतं की 2015ला मोठी एन्क्वायरी झाली रोडची. आणि एन्क्वायरी झाली असताना काय काय नाही असं खूप म्हणजे बंद होतं. पण त्यावेळेस सुद्धा सरांनी जे काही शो दॅट वॉज पॉईंट नंबर 2 एवढं तर डेप्युटी चीफ ऑफ रोड आणि चीफ ऑफ रोडचा पण चाल तर ते समर्थपणे मॅडमने सांगितलं की पायाभूत सुविधा तर रिली समर्थपणे सांभाळ. नंतर चीफ एम पी एममध्ये सुद्धा HIC दोन्ही म्हणजे DM आणि HIC दोन्ही. आणि HICमध्ये कसं की हॉस्पिटलमध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये एक फक्त नाही, त्यामध्ये खूप ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे इट कॅन बी मेडिकल गॅस, इट कॅन बी फायर फायटिंग, इट कॅन बी एअर कंडिशनिंग, इट कॅन बी काय म्हणतात एअर कंडिशन सो मेनी. बट स्टील जस्ट कोऑर्डिनेशन करून सुंदर ते त्यांना प्रोसेस पुढे करा. दॅट इज समथिंग व्हेरी व्हेरी स्पेशल. म्हणजे असं म्हणतात ना की लीडर चांगला असेल तर इन्स्टिट्यूशन कसं सरांनी BA खरोखर आणि संचालक म्हणून सुद्धा. तर मला तुमच्या खरोखर अभिनंदन करायचं. आणि आज एक कार्यालय आणि एक कौटुंबिक आज दुसरे दोन्ही पण आहेत, त्याबरोबर नंतर अभिषेक पण आहे. तर दिस इज रिली एक सुंदर आमच्यासाठी आदर्श आणि उदाहरण आहे. अजून एक सांगायचं मला की आता पूर्वी 2015-16ला जे निष्कलंक सेवानिवृत्त खूप डिफिकल्ट असेल, पण आज मी बघतोय सर निष्कलंक सेवानिवृत्त होत आहेत आणि सुंदर हास्य आहे. तर ह्या सगळ्या असलेल्या क्रेडेन्शियल्स एक सुंदर इन्स्पिरेशन, मोटिवेशन जसं सांगितलं आमच्यासाठी सुद्धा प्रेरणा आहे. तर आमच्या सर्वांच्या वतीने आम्हाला नंतरच्या वेळेसाठी शुभेच्छा. आपलं स्वास्थ्य सुखी राहा, आनंदी राहा, कौटुंबिक आनंद मिळवणार, तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण हो या विश्वासाने प्रार्थना. नमस्कार. आणि आमचे सत्कार सर्वांचा माझा ॲक्च्युअल संबंध कामाचं होतं ते गेल्या 3 महिन्यापासून गेलं. त्याच्या आधी जशी ओळख होती तर बरंचदा काही लोकांच्या बाबतीत म्हटलं की बाहेरून हार्ड दिसतात म्हणून आपण सॉफ्ट असतात, पण साहेबांच्या बाबतीत उलट आहे.
जसं एक अमेरिकन प्रेसिडेंट बाबतीत म्हटलं जायचं की आय एम फिश इन अ वेलवेट ग्लोव. साहेबांचं बाहेरून सॉफ्ट दिसतात पण त्यांचे व्ह्यूज आणि ते रिमार्क्स फार फर्म आणि म्हणजे टू द पॉईंट असतं. बरं तर आमच्याकडे इंटर डिपार्टमेंटल पण गोष्टी असतात रिमार्क्स देण्याचं किंवा वेग. साहेबांचे रिमार्क्स कुठल्याही फाईलवर वेग तर कधीच नसायचे. त्यामुळे मला माझी पहिली सवय की रिपोर्ट वाचताना लोकांचे रायटिंग तर त्यांचं डायरेक्टली ते समजून जाणार की त्याची फायलीज वाचताना त्याची रिमार्क्स डिटेलमध्ये बघायचं नाही. त्यांचे रिमार्क्स आणि त्याची क्वेरीज फर्म असले तर आम्ही काहीतरी वेग दिल्यानंतर परत त्यांची क्वेरीज येईल आणि ते परत तेवढे फर्म म्हणून कळते की व्हेरी क्लिअर रेटेड आणि काय म्हणतात डिसिजन मेकर. आणखी एक आस्पेक्ट म्हणजे त्यांचे कन्स्ट्रक्शन नॉलेज स्पेशली बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बाबतीत फार किचकट गोष्टी आहेत. त्या किचकट गोष्टी डिस्कशन करायचं की केवढे डिटेलने जातात ते. नॉर्मल चीफ इंजिनियर लेवलला इतकं डिटेल कोण सहसा जात नाही. पण त्याचं प्रत्येक ठिकाणी आम्ही फेअर आयटम्स पण डिस्कस करायचो की सध्या दॅट लेवल एवढ्या बारीक आयटम्स पण त्यांचं चेकिंग व्हायचं हे खरं ते शिकणारच आहे. आणि मला वाटते हा गुण सगळ्यांनी घ्यायला हवं. त्याचे पुढे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते येणार. आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्यांची क्लॅरिटी अबाउट प्रोसिजरल आस्पेक्ट. आपण बऱ्याचदा काय होतो की इन्स्ट्रक्शन आले म्हणून आपण प्रोसिजर आस्पेक्ट विसरून जातो की जम्प टू द प्रोसिजर. ते नाही की प्रोसिजर आस्पेक्ट कायमचे मेंटेन होते. ही गोष्ट आपल्या पावावर नाही आहे, ही गोष्ट आपल्या त्यांच्या पावावर त्यांचं घ्याच अप्रुव्हल घ्यायलाच पाहिजे. जस्ट बिकॉज इन्स्ट्रक्शन आहे म्हणून करायला बेस नाही. गो थ्रू द प्रॉपर प्रोसिजर. तर हे मी तर घेणार तर सगळ्यांनी घ्यायला हवं ते असं मला वाटतं. आणखी विशेष दुसरं काही बरंच काही सांगायचं काय आहे तर आय थिंक खूप लांब जाणार. त्यांनी त्यांना त्यांचं सेकंड इनिंग्स ऑफ लाईफ काय विकास भाजप आणि आरोग्य धन्यवाद सर. हॅलो आजचे अध्यक्ष कांडरकर साहेब, सन्माननीय व्यासपीठ, पर्टिक्युलरली विषयमूर्ती निगोट साहेब आणि सर्व जमलेला अधिकारी वर्ग, कर्मचारी मित्र. जसं दळवी साहेबांनी सांगितलं की निगोट साहेबांचा आणि माझा संबंध तेवढ्या महिन्यात आला तेवढाच माझाही संबंध आहे. मी तर निगोट साहेबांनी हे म्हटलं की आपली कधीच भेट झाली नाही याच्या आधी, पण अशी खूप अपेक्षा वाटली की खूप आधी भेट व्हायला पाहिजे होती. कदाचित बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या असं वाटतं आहे की पुढे नेऊ शकलो असतो, ज्या तात्कालिक परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की निगोट साहेबांची जी काही दृष्टी आहे ती एकतर असं आहे की त्याला काही असं कुठलं प्रिज्युडाइज माइंड नाही. तरी इम्पॉर्टंट गोष्ट ती महत्त्वाची आहे. अदरवाईज फक्त खालून फोन आला की हे व्हायलाच पाहिजे असं काही नाही. इट शुड बी ॲज पर दी रूल्स रेग्युलेशन्स आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. तर ही सर्वात सद्यस्थितीमध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अदरवाईज एक कसं आहे की कदाचित आपण रस्ता चुकू शकतो आणि तो रस्ता चुकल्यानंतर आहे तो शेवटी तो भेटतो आपल्यालाच, कारण आपणच त्याचं सुरुवात आपणच केलेली असते. त्याच्यामुळे तो आपल्याकडे बोट दाखवतो. सो तो एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कसं असतं की रिडिंग फ्रॉम अदर आईज आणि जेव्हा तुम्ही स्वतःसोबत काम करता तो एक्सपिरियन्स वेगळा असतो. कारण प्रत्येकाचं ॲनालिसिस जे असतं ना, मला असं वाटतं की ते स्वतःच्या डोळ्यातून असतं.
पण जेव्हा तुम्ही प्रशासकीय खुर्चीवरती बसता आणि प्रशासकीय कामकाज बघता तेव्हा मुद्दा वेगळा असतो. आपण खालच्या लेवलला असतो, डिवायसी असतो किंवा एक्झिक्युटिव्ह असतो, आपलं पर्टिक्युलरली आपलं सेक्शन, आपलं टेंडर तेव्हा लिमिट असतो. परंतु काही डिपार्टमेंटला तुम्ही जेव्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणतात तेव्हा तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्याकडे ईस्टर्न वेस्टर्न सिटीमध्ये सिमिलरता आहे किंवा नाही, प्रत्येककडे सेम सर्क्युलर फॉलो होते किंवा नाही, ह्या तर गोष्ट बट नॅचरली बघायलाच पाहिजे. जसं दळवी साहेबांनी मगाशी सांगितलं की साहेबांचा जो काही पैलू आहे की ते बघतात, कदाचित थोडासा मी तिथे डिफर करतो, कारण ते सगळी जर सारखंच आताही आपल्याला ठेवतात, म्हणजे जसं आहे ना तसंच राहिलं ना शेवटपर्यंत, तर ती जी दृष्टी आहे बारीक बारीक बघण्याची ती मला वाटतं ती तशीच राहिली पाहिजे. कारण तुम्हाला जर सगळीपासून अनुभव असेल ना तर ते ऑटोमॅटिक समजतं. जसं आपण म्हणतो ना की एखादा कलासक्त कलाकार असतो, त्याला ती ॲक्टिंग सोपी का जाते, कारण खरोखर तो पहिल्यापासून त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करत असतो. अदरवाईज जे फक्त कला दाखवण्याचं काम करतात ना ते पुढे सक्सेसफुल होते, कारण एकच दोन त्यांचे जे काही टर्म असते ते चालते. तर निगोड साहेब बऱ्याच जे काही आतापर्यंत मी ऑब्झर्व केले ते, म्हणजे ऑब्झर्व म्हणणं चुकीचं होईल कारण मी तेवढं मोठं नाही, पण जे जे माझ्या निदर्शनात त्याच्यापैकी वन ऑफ द थोडेसे ऑफबीट ऑफिसर आहेत ज्या ऑफिसरची सद्यस्थितीमध्ये खूप गरज आहे. तसेच एक ऑफबीट ऑफिसर माझ्या डाव्या बाजूला पण बसलेले आहेत, कांडरकर साहेब. म्हणजे प्रत्येकाचं लायकिंग वेगवेगळं असतं. सो मला असं वाटतं की माझ्या मते असे बरेचसे समज होते की नेमणे जास्त लोक याच्या आधी साहेबांच्या नेचरसोबत होते, आणि आता उरलेले जे आहेत ना सर्टन सिच्युएशनमध्ये तरी म्हणतात की नाही असे ऑफिसर हवेत म्हणून. म्हणजे काही का कारण असतं असं ना, पण देअर वर्क इज बीइंग ऑब्झर्व बाय अदर्स अँड सीन बाय अदर्स, ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. आणि असंच आमचं इन्फॉर्मल म्हणा का फॉर्मल म्हणा की आतापर्यंत सी डिपार्टमेंटने उत्तमच काम केलं आहे असं म्हणणार नाही की कुठल्याच डिपार्टमेंटचे किंवा कुठल्याच याच्यात काही काम केलं नाही. प्रत्येकजण काम करतच असतो, त्याच्यामध्ये अपेक्षा वाढत असतात, आणि अपेक्षा वाढताना फक्त मला फील असं होतं BMCमध्ये की फक्त BMCमध्ये इंजिनिअरकडनंच अपेक्षा आहे, आणि फोन जरी झाली तरी इंजिनिअरला दोषी ठरवलं जातं. मात्र जेव्हा सक्सेस होतं तेव्हा सर्व क्रेडिट इंजिनिअरला मिळत नाही, पण इंजिनिअरचा जन्म ॲटलिस्ट भारतात प्रचलित झालेला आहे. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये, आपण ॲज अ इंजिनिअरच जगावं. आणि साहेबांचं माझं इन्फॉर्मल बोलण्याचं झालं होतं की सी डिपार्टमेंट आतापर्यंत जे काम केलं आहे, कदाचित त्यांची इच्छा होती की अजून 6 महिने कंटिन्यू राहिलो असतो मी, आणि सोबत राहिलो तर अजून बऱ्याच गोष्टी काहीतरी करण्यासारख्या त्यांच्या विचारात होत्या. कदाचित मला तोपर्यंत काही 1-2 महिन्याचा काळ समजा जोपर्यंत कोणी रेग्युलर बसत नाही तोपर्यंत मला तर मी त्या रेटाचा प्रयत्न करणारच आहे. आणि माझा शब्द मी करेन रेटाने म्हणण्यापेक्षा कन्व्हिन्स करून आय विल गेट इट डन, प्रयत्न करूया चांगल्या प्रकारे. आणि आज जे काही आता एक संधी घेतो आहे मी, मॅडम आहेत म्हणून, की बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्हाला असं वाटतं की उच्च पदस्थ जर अभियंता वर्ग असेल तर कदाचित ॲडमिनिस्ट्रेशनला समजेल की ह्या गोष्टी खालच्या स्तरावरून कशा व्हायला पाहिजे, सो दॅट जी काही सिटिझनची आज अपेक्षा आहे ती कंप्लीट होईल. कारण थोडंसं असं वाटतं आहे की जो वर येणारा मनुष्य आहे इज नॉन टेक्निकल, आणि मग तिथे काहीतरी वेगळे डिसिजन लादल्या जातात, आणि त्या ठिकाणी जर एखादा सर्वपासून त्याने एखादं काम मनापूर्वक केलं नसेल आणि शेवटच्या क्षणाला तो त्या पदावर असेल तर प्रत्येक व्यक्ती असं करतो की माझे शेवटचे 6 महिन्यात, 4 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात सत्य पुढे सर आपण काय करायचं नाही म्हणून तो कदाचित माघार घेतो, इच्छा असून सुद्धा. तो या अँगलने कदाचित कुठे काही संधी मिळाली तर हा फोरम नाही आहे, पण मी फायदा घेऊन मॅडमला तशी विनंती करतो की तसं त्यांनी बघावं. आणि कारण ही म्हणजे माझी इच्छा नाही आहे की प्रत्येक अभियंत्याची सुप्त इच्छा आहे, निगोड साहेबांची पण आहे, कदाचित जाता जाता त्यांनी व्यवस्थित स्पष्टपणे सांगून गेलं तर बरं होईल. मला अजून सर्व्हिस आहे म्हणून थोडासा मी हात धरून बोलतो आहे. बाकी त्यांचा परिवार आणि याच्याबद्दल काही बोलणार नाही. जे डिसिप्लिन इथे असतं ना ऑफिसमध्ये तेच घरी असतं. असं माणूस 100% उलटा कधी नसतो, इथे वेगळं तिकडे वेगळं. सो निगोड साहेबांचं याच्यानंतरचं उर्वरित जे काही लाईफ आहे ते तुम्हाला असं आनंदी जावं. नक्कीच ते कुठे ना कुठे बिझी असतील, पण त्यांनी संपर्कात राहावं. व्हॉट्सॲप थ्रू द्वारे नाही पण मोबाईलमध्ये जरी एकदा महिन्यातून 1-2 महिन्यातून संपर्क करूया अशी माझी तरी प्रामाणिक इच्छा आहे. कारण व्हॉट्सॲपला कसं आहे फक्त बघून स्लाईड केलं जातं, ते होत नाही. पण कदाचित आपण वेगळ्या प्रकारे प्रयत्न करूया. आणि एवढं बोलून सर्वांतर्फे पर्टिक्युलरली सिटिंग डिपार्टमेंटतर्फे, कारण आज आमचे काही जे कलिग्स आहेत ते कोर्टात गेलेले आहेत, काही आज आता किस्मतराव आहेत, पण बाकीचे अजून काही कलिग्स कोर्टात आहेत, काही कौन्सिलकडे आहेत, काही पूर्ण येऊ शकले नाही.
तर सर्वांच्या वतीने मी साहेबांना त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि पर्टिक्युलरली आरोग्यदायी आहे एवढं यश थँक्यू. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती निगोड साहेब, माननीय भिडे मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडाळकर साहेब, वरिष्ठ अधिकारी, माझे सहकारी व इतर सर्व कर्मचारी. निगोड साहेबांबद्दल मला वाटतं प्रत्येकाने आपापला व्ह्यू सांगितलेला आहे. कोणी त्याच्यावर जितकी जी कारकीर्द केलेली आहे, कोणी म्हणलं 3 महिने काम केले, कोणी म्हणतं 6 महिने काम केले. माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे उपप्रमुख अभियंता आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष या नात्याने मी सरांबरोबर अराउंड मला वाटतं 1.25 ते 1.5 वर्ष काम केलेलं आहे. पण या कालावधीमध्ये स्पेसिफिक सांगायचं म्हणजे की प्रमुख अभियंता या पदावर असलेल्या मनुष्यांकडे जेव्हा पाहिलं जातं, जो रिपोर्ट 20 पेजेसचा आहे, 25 पेजेसचा आहे, आपल्याला असं वाटतं की जो कन्क्लुडिंग पॅरा आहे, सर तो कन्क्लुडिंग पॅरा वाचतील, पण नाही. ते जे आपण लिस्ट ऑफ द केस आहे, इव्हन ते सोडा, सब्जेक्टपासून सुरुवात होतं. इनवर्ड आउटवर्ड नंबर तर त्याच्यापासून तिथे सुरुवात होतं. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये त्रुटी राहता कामा नये. ही जी सरांना जो विविध त्यांच्या याच्यामधल्या म्हणजे टोटल जो कार्यकाल झालेला आहे महानगरपालिकेमध्ये विविध विभागामध्ये अलग अलग पद्धतीचं काम केलेलं आहे, त्यातून सरांना एवढं अनुभव प्राप्त झालेला आहे. त्या अनुभवाच्या अधिपत्याखाली आम्हाला 1.25 ते 1.5 वर्ष काम करायला मिळालेलं आहे. त्या कालावधीमध्ये पर्टिक्युलर रिपोर्टच्या बाबतीत कुठल्याही याच्यामध्ये ॲम्बिग्युटी राहता कामा नये, की सो दॅट देर शुड नॉट बी एनी डिस्प्यूट इन फ्युचर फ्रॉम दी ॲडमिनिस्ट्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम द इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. ही सगळं सर्वांची कटाक्षाने हे राहायची. सगळ्यांना माहितीच असेल की या कालावधीमध्ये की फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ द कॉर्पोरेशन कॅबचा एक म्हणजे सगळ्या ते लादल्या गेलं म्हणण्यासारखं झालेलं आहे. त्यामध्ये आमचे HICचे मेन प्रोजेक्टसुद्धा आले होते की ॲक्च्युली ते काही कोविड काळातली प्रोजेक्ट्स नव्हती, परंतु त्यातले पर्टिक्युलरली 3 आमची मोठी प्रोजेक्ट सिलेक्ट झाले. तर त्याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन्स वगैरे होती, पर्टिक्युलरली काय झालं की त्याच्यामध्ये जे पहिले ऑब्झर्वेशन्स होती त्यातले ते हाफ मार्जिन्स झालं. हाफ मार्जिन्स नंतर पॅरामध्ये कन्व्हर्सेस नाही, परंतु आमचं जे रिपोर्टिंग वगैरे केलं होतं सरांच्या मार्गदर्शनाखाली, तर मला आठवतं की त्याच्यामध्ये तो कुठल्याही पॅरा कन्वर्ट होण्यालायक नव्हता. पण तरीसुद्धा जे पॉईंट्स आले तर जेव्हा कमिशनर सरांकडे आम्ही ते पॉईंट पाठवले, ॲडिशनल कमिशनर सर संजीव कुमार सर तेव्हा होते, त्यांनी म्हटले की बाबा हे काय पॅरा आहे की दिज आर नॉट द पॅरा. म्हणजे आमचे जे रिप्लायज वगैरे होते सरांच्या मार्गदर्शनाखाली इतक्या व्यवस्थितपणे आम्ही ते दिले होते की तिथे त्यांना अशी कुठलीही एक अडचण आली नाही. सदर बाबतीत पुढे आम्हाला याच्यात जावं लागलं, एवढं वेगवेगळं झालं, पण तरीसुद्धा जे आमचा फर्मनेस होता तो जो ऑलरेडी बेस तयार केलेला होता, त्या बेसवर रिप्लाय वगैरे केलेली होती, ती फार व्यवस्थितपणे केली होती. त्यामुळे आम्हाला तिथेही कुठे अडचण आली नाही. सरांचा बेसिकली ड्राफ्टिंगमध्ये जसं दळवी साहेबांनी सांगितलं की त्यांचे रिमार्क्स वगैरे बी स्पेसिफिक असायचे, तर त्याच्या मागचं रिझन होतं की जेणेकरून कुठे अकाउंट्स ऑडिट किंवा दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यू कुठेही अशी त्रुटी राहता कामा नये. जास्त ते सगळे यायचं. कधी कधी असं वाटायचं अरे सरांनी एवढं मोठं अर्धा पान लिहिलं, पण त्या अर्धा पान लिहिण्यामागे पण हे असायचं की त्याच्यातनं जेव्हा आम्ही रिप्लाय द्यायचे की ती क्लॅरिटी तिथे येऊन जायची. त्या क्लॅरिटीमुळे मग फर्दर जेव्हा फाईल्स वर जायच्या वरिष्ठांकडे गेल्या, अतिरिक्त आयुक्तांकडे गेल्यानंतर तिथे त्या कुठल्याही फाईल्स अडायच्या नाही, कारण की मॅटर ऑलरेडी क्लिअर झालेलं असायचं. व्यवस्थितपणे अप्रूव्हल होऊन फाईल्स रिटर्न यायच्या. बाकी सगळ्यांनी सरांबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. आता मला वाटतं भरपूर वेळ पण झालेला आहे. आणखी बरंच काही सांगता येण्यासारखं आहे, पण तरी वेळेच्या अभावी मी माझे 2 शब्द आवर्त घेतो. सरांना सेवानिवृत्तीच्या आयुष्य हे सुख समाधानाचे, आरोग्यदायी व सुखसमाधानाचे जावं ही आमच्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आणखी कुणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया त्यांनी ते व्यक्त करावे. सरांच्या परिवारातील सदस्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे.
at the outset, I thank everybody, ma'am, my father's colleagues, for supporting him in his illustrious career and for being there for him. He's always been this idol for me, you know, right from his discipline, his integrity, his work-life balance and commitment to work. And that has always been rock solid ever since I started to till right now. So I feel very blessed to have been under his guidance and to have been his son. Because when you see him at home, you don't realize this, but right now when I see this, I realize what sort of changes he has done and what a huge personality he is. So I feel a little bit like Abhishek Bachchan, you know. I feel a little, because when we're doing these surgeries and everything, you don't realize this, but the engineering aspect, it is so important, and the social change that will bring about. So I really thank everybody for supporting him, and I wish my father all the best for the future time that we will spend. And he is, like everybody said, he is very specific. And he is very particular to everything, and so at home also he is the same. But I think that's how we've been brought up. And you see me standing as an orthopedic surgeon, it is all because of him and thanks to him. So thank you so much, and thank you to my mom also, because without her it wouldn't have been possible. So thank you to both of them. That I have here. Thank you so much. Thank you. आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष खांडेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. निगोड साहेबांनी आमचा असा कॉर्पोरेशनचा प्रवास समजा सहप्रवासी असं म्हटलं तरी काही हरकत नाही. निगोड साहेबांसोबतच एक्झिक्युटिव्ह झालो किंवा हे झालं. तसा जरी कॉर्पोरेशनमध्ये असल्यानंतर कॉर्पोरेशन एवढं मोठं आहे आणि एवढे डिपार्टमेंट, सुरुवातीला काळाला टीचिंगमध्ये गेला आणि साहेब मला वाटतं मध्ये असल्यामुळे तसा परिचय नव्हता. पण SITमध्ये साहेबांचं म्हणजे जी सुरू होती त्यामध्ये त्यांनी काम केलं आणि कोस्टल रोडचा जो चार्ज आहे तो मी साहेबांकडे म्हणजे त्यांनी जो भक्कम कोस्टल रोडचा वाया जो तयार केला होता, त्यामुळे आज जो प्रत्यक्षात कोस्टल रोड दिसत आहे त्यात त्यांचं भरपूर योगदान आहे. आणि तसा फक्त मला वाटतं साधारणतः 2 आठवडे एकत्र काम केलं असतं, त्यापेक्षा जास्त नाही. पण त्यांच्या ज्या आधीच्या फायदे जसे दळवी साहेबांनी सांगितलं किंवा यांनी सांगितलं तसे रिमार्क केल्या बाबतीत क्लिअर आणि इव्हन वर्किंग फॉर द प्रोसिजर ह्या पण गोष्टी आहेत, म्हणजे त्या फाईलवरून किंवा ह्याच्यावरून दिसून येतात. नंतर BMचा माझ्याकडे काही काळ ॲडिशनल चार्ज होता आणि नंतर कोस्टल रोडचा साहेबांकडून मी चार्ज होता आणि माझा चार्ज त्यांना BMचा त्यांना साहेबांकडे असो. त्यांच्या योगदानामध्ये कुटुंबियाचा हा सर्व म्हणजे मुख्यत्व हातभार असतो. जरी महापालिकेमध्ये आपण सेवा करत असतो तरी त्यावेळेस म्हणजे प्रत्येकावर अवलंबून नाही, तरी परंतु निगोड साहेबांचा स्वभाव असं मला नाही वाटत की मोठं काम असं अर्धवट टाकून जायचं किंवा हे करायचं. म्हणजे त्या हिशोबाने असं काम करताना घटकांचा स्वभाव लागतो. त्याबद्दल म्हणजे खरं तर सहकार्यांनी म्हणा किंवा घरचे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या काही कारकिर्दी म्हणजे कार्यालयीन कामकाजामध्ये होऊ शकल्या नाही. त्या पुढच्या इनिंगमध्ये त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये होती. त्यांच्या 34 वर्षाच्या पदवीनंतर काळाच्या सेवेनंतर सेवापूर्तीनंतर आज ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. त्यांचं पुढचं आयुष्य सुखासमाधानाचं आणि आनंदाचं व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या कार्यक्रमाला उपस्थित मॅडम राजांनी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आता दळवी सर
सर प्रमुख अभियंता इमारत परिरक्षण आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष, उबाळे सर उपप्रमुख अभियंता शाखा शुल्क आणि घुले सर उपप्रमुख अभियंता आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष तिघांना विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार करा. इकडे बघा. एक सेकंड. थँक्यू. आपण सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो की माझ्या निरोप समारंभासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि एक प्रकारचा एक मोठा ऑर्डर तुम्ही मला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महापालिकेत माझी जवळजवळ 34 वर्ष सर्व्हिस झाली. ट्रॅफिक डिपार्टमेंटपासून अनेक विविध विभागामध्ये काम केलं. महापालिकेला आपली एक उज्ज्वल परंपरा आहे आणि खूप चांगल्या लोकांबरोबर खूप चांगल्या पद्धतीची कामं आपण महापालिकेत असताना करतो. त्या महापालिकेमध्ये खूप विविध प्रकारचे विभाग आहेत आणि या ठिकाणी इंजिनियर्सला खूप चांगले अनुभव मिळतील एवढे मोठे प्रोजेक्ट्स आपल्याकडे असतात. विशेषत्वाने मी आता सध्या बऱ्याच लोकांना मी काही जास्त बोलणार नाही. बऱ्याचशा आपले जे नवीन दुय्यम अभियंता आहेत, सहाय्यक अभियंता आहेत यांना आवर्जून सांगत असतो की कोस्टल रोडसारखे प्रोजेक्ट्स आहेत. असे प्रोजेक्ट तुम्हाला कदाचित लवकर मिळणार नाही. म्हणजे या ठिकाणी असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्पांचा अनुभव मिळणं महापालिकेमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आमचे हॉस्पिटलचे प्रोजेक्ट्स आहेत. जवळजवळ कॉर्पोरेट लेवलचे हॉस्पिटल्स आपण बांधतो. अशा प्रकारच्या हॉस्पिटलचा अनुभव एखाद्या सब इंजिनियर आणि लीला मिळणं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे याचा जरूर सगळ्यांनी खूप आनंदाने अशा विभागामध्ये काम करायला पाहिजे आणि त्या अनुभवाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. यानंतर मी असं म्हणेन की आजपर्यंत मी अनेक विभागांमध्ये आणि अनेक माझे बॉसेस होते त्यांच्याबरोबर काम केलं आणि विशेषत्वाने मी मॅडमचा जरूर उल्लेख करू इच्छितो की माझ्या या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही जे काय म्हणाला तर या सगळ्याला ग्रेटली इम्प्रेस मॅडमने केलेलं आहे. म्हणजे त्यांची जी कामाची पद्धत आहे आणि त्यांचं जे म्हणजे फार रेअरली आता आपण एवढ्या अतिरिक्त आयुक्तांबरोबर आमची डेप्युटी लेवलपासून मी चीफ लेवलपासून कामं करतो तर त्यांच्याबरोबर तो कामाचा अनुभव मिळाला आणि त्यांच्याकडे जे शिकायला मिळालं त्यांची कामाची पद्धत जी पाहायला मिळाली तर त्यामुळे खरोखरच एक प्रकारे आमच्या याला एक मॅच्युरिटी येते कामामध्ये. तशा प्रकारची मॅच्युरिटी प्राप्त झाली. तसंच शिंदे साहेबांना सुद्धा आता ते आलेत म्हणून नाही तर त्यांना मी तेव्हाही म्हणालो साहेब तुम्ही जरा थोडं लवकर आपण घ्यायला पाहिजे होतं. थोडंसं उशीर आपली इंटरॅक्शन झाली. तर त्यामुळे असे बॉसेस आपल्याला मिळणं हे सुद्धा एक भाग्याचं रत्न असतं. कारण बॉस तुम्ही चूज नाही करू शकत. एक वेळ सबॉर्डिनेट तुम्ही चूज करू शकता. तर आपल्या सर्वांचाच या कामं करताना मला सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं. निश्चितपणाने माझे जे काही कडकपणा असेल चांगले वाईट गुण आहे ते सगळे मान्य करून मी सर्वांनी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मला खूप सहयोग दिला सहकार्य केलं आणि त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकलो.
तर आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो. तसंच माझ्या पत्नी यांनी देखील त्या केवळ सगळं घर सांभाळत होत्या एकट्या, त्यामुळे मी माझा वेळ देऊ शकलो, माझे जे काही कार्यालयीन कामकाज व्यवस्थित करू शकलो. तसंच माझ्या मुलांकडनं देखील मला सहकार्य मिळालं, तर त्यांचे देखील या निमित्ताने मी आभार मानतो. तर आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी कांदळकर साहेबांना विनंती करते की त्यांनी शिंदे सरांचं स्वागत करावं. शिंदे सरांना विनंती करते सर की त्यांनी 2 शब्द निगोड साहेबांबरोबर साधारणतः 2-1 महिने काम करता आलं मला. ते काही दिवस सुरुवातीचा 1 महिना चीफ इंजिनियर HIC आणि नंतर डायरेक्टर ESP. तर ते खूप शांत ऐकून घेतात आणि नंतर एकदा 2-4 शब्दात त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगतात. बट ही इज व्हेरी मच अवेअर ऑफ द फाईल्स, ही इज व्हेरी मच अवेअर ऑफ द प्रोजेक्ट आणि बारकाईने अभ्यास करून ते येतात. आणि आपण कुठली जरी एखादी गोष्ट सांगितली असं करता येईल का, देन ही विल नॉट से की आत्ताच त्याच्यावरती नाही, ते म्हणतील की मला थोडा वेळ द्या, मी परत येतो. अँड देन ही गो बॅक टू हिज ड्रॉइंग टेबल, थरोली स्टडी इट अँड अगेन कम बॅक की सर हे करता येईल, हे नाही केलं तर बरं होईल. इज व्हेरी हंबल बट ॲट द सेम टाईम व्हेरी फर्म अँड व्हेरी एलॅबरेट इन हिज एक्सरसाइज. तर अशा प्रकारचे इंजिनियर्स असणं BMCसाठी खूप चांगली गोष्ट आहे. मी HICचे प्रोजेक्ट बघताना त्याचे जे बऱ्याचशा इंट्रिकसीज असतील, बरेचसे डिटेल्स असतील, ते मला समजून घेताना निगोड साहेबांची आणि त्यांच्या सगळ्या टीमची खूप चांगली मदत झाली. आणि निगोड साहेब आता जरी निवृत्त होत असले तरी त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या BMCच्या कामाविषयी असलेली कमिटमेंट आहे, त्याचा निश्चितच आपण इथून पुढे सुद्धा कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण त्याचा BMCसाठी आणि नागरिकांसाठी त्याचा आपण फायदा करून घेऊ. मी निगोड साहेबांना, त्यांच्या कुटुंबाला आता इथून पुढचं जे तुमचं सेवानिवृत्तीची जे दुसरी इनिंग आहे ती इनिंग खूप चांगली, पहिल्या इनिंगसारखी किंवा त्याच्यापेक्षा जास्त फ्लरिशिंग, हेल्दी, हॅपी आणि खूप फुलफिलिंग व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्यासारखेच तुमच्या टेन्युअरमध्ये जे नवीन इंजिनियर्सची जडणघडण झालेली आहे तेही असेच तुमच्यासारखंच BMCला, प्रशासनाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतील आणि ते तुम्ही त्यांच्याकडून करून घेत राहाल अशी मला पूर्ण विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे ते सुखा समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्याचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते जी त्याला नीट भक्कम साथ देते. आज सरांच्या पत्नी येथे उपस्थित आहे. मी श्रीमती शुभांगी सुर्वे मॅडम, स्वीय सहाय्यक, आणि कुंभार मॅडम, प्रशासकीय अधिकारी, इमारत पर्यवेक्षण कार्यालय, यांना विनंती करते की त्यांनी मॅडमची ओटी भरून त्यांना भेटवस्तू द्यावी.
सानप सरांना विनंती करते की त्यांनी सरांचे चिरंजीव डॉक्टर अभिषेक निगोडकर यांना भेटलं सांगावे. माझा छोटा भाऊ US मध्ये असतो. त्यांनी सकाळी मेसेज पाठवला पुढे वाचून दाखवलं. डिअर डॅड, इवन दो I'm not there with you today, my heart and thoughts are very much by your side. It's never been easy for me to express my feelings face to face, but today I want to convey what's in my heart. When I think about the man I aspire to be, it's you I look up to. I have never seen such a person with such integrity, strength of character, and unyielding discipline that you have shown throughout your life. In 25 years of my life, I know you've always led by example, whether it was being there for me, or you've always sacrificed selflessly. The man I am today is largely because of the lessons I have learned from you. I have always felt blessed, but knowing that I have come from such a strong, loving family. Your wonderful career speaks volumes about the kind of person you are. They have been incredibly fortunate to have you. Every allocate, every moment of respect, and every celebration is not just deserved, it's earned. From the bottom of my heart, thank you for being you, Dad. You stand tall, not just as a great father or a husband, but a man worthy of admiration. Congratulations on an incredible journey. निगोड सर, आपली निवृत्ती ही नवीन जीवनाची आवृत्ती ठरावी आणि यामध्ये आपण आपले छंद आवडी जोपासावे. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येते. तुमच्या इच्छा आकांक्षांचे वेलू गगनाला भिडते. तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनासारखे घडते. आम्हा सर्वांकडून आपणास व आपल्या कुटुंबियास सुख, शांती, समृद्धी, समाधान, ऐश्वर, निरोगी, निरामय, दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री विजय शांताराम निगोड सर यांच्या आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याला आपण सर्व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांचे ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे त्या सर्वांचे संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प कार्यालयातील सर्वांच्या वतीने मी मनापासून आभार मानते. आणि अध्यक्षांची परवानगी अध्यक्षांच्या परवानगीने हा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाल्याचे जाहीर करते. धन्यवाद.